नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर आज मस्त हेल्दी आणि भरपूर प्रोटीनयुक्त भाजी बनवणार आहे, तर तुमच्यासोबत शेअर करते मी रेसिपी. तर मी मटकीची भाजी बनवणार आहे. टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी ही. डब्याला आणि मुलांसाठी पण एकदम छान आहे आणि भरपूर प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. तर मी सुकी भाजी बनवणार आहे मटकीची. तर त्यात एक मोठा कांदा घेतला आहे, तो मिडियम साईजमध्ये कापून घेऊयात. एक टोमॅटो घ्यायचं, टोमॅटो पण थोडासा मोठा घ्यायचा टोमॅटो पण. भरपूर कांदा, भरपूर टोमॅटो घ्यायचा, छान बारीक साईजमध्ये कापून घेऊयात. आणि ही मटकी घरीच भिजवली आणि मस्त बांधून ठेवली होती. मस्त मोड आलेत आणि उन्हाळ्यात पटकन मोड पण येतात मटकीला, छान असे मोड आलेत. चला आता फोडणी देऊन घेऊयात भाजीला. आता मी थोडेसे शेंगदाणे टाकते, ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान लागते मटकीमध्ये शेंगदाण्याची. तर थोडेसे शेंगदाणे टाकते. शेंगदाणे थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूयात छान. कढीपत्ता टाकला थोडासा. आता कढीपत्ता वगैरे तडतडला की त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेऊयात. आता कांदा थोडासा लाल होईपर्यंत छान परतून घेऊयात. त्याच्यामध्ये मीठ टाकूयात, म्हणजे कांदा पटकन मऊ होतो आणि छान भाजतो पण. थोडासा भाजला आता कांदा, थोडीशी हळद टाकून देते त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण मगाशी कापलेले टोमॅटो टाकूयात. आता टोमॅटो थोडंसं मऊ होऊन देऊयात आणि त्याच्यामध्ये थोडासा काळा मसाला टाकूयात. लाल तिखट पण चालेल, पण मी थोडासा काळा मसाला टाकला आहे. थोडंसं किचन किंग मसाला टाकूयात. 2 मिनटं परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मटकी टाकून देऊया सगळी. मस्त मोड आले ते बघा मटकीला. आता मिक्स करून घेऊयात. पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये. टोमॅटो आणि कांद्यामुळे छान पाणी सुटतं त्याला आणि मटकी छान शिजते. कुकरलाही करू शकताय तुम्ही, पण अशी पण छान लागते टेस्ट. आता झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं आपण मटकी छान शिजवून देऊयात. थोडासा वेळ लागेल शिजायला, तोपर्यंत बाकीचं आवरून घेते मी सगळं. कणिक वगैरे मळून ठेवली ऑलरेडी, म्हणजे तोपर्यंत भिजती कणिक. आता ही कमी गॅसवर ठेवून दिले. आता चपात्या करून घेऊयात लगेच तोपर्यंत. चपात्या वगैरे बनवून झालेत. आता इकडे भाजी पण रेडी आहे बघा, मस्त शिजली आहे मटकी. आता गॅस बंद करून ठेवून देऊयात. आणि आता इकडे मी थोडीशी तोंडी लावायला 2 मिरच्या भाजते. आता ह्या कमी तिखट असतात, तोंडी लावायला एकदम परफेक्ट आहे. किंवा भाजी नसेल तरी पण हे छान लागते. एकदम सिंपल कट केलं आणि थोडंसं तेलामध्ये परतून घेऊयात एक 2-3 मिनटं. भाजी पण झाली आहे बघा, इकडं मिरची पण भाजली मस्त. चला आता मी नाश्त्याची तयारी करून घेते. तर आता इकडं मी चपातीचे म्हणजे तुकडे पोहे बनवणार आहे. तर रात्रीच्या 2-3 चपात्या होत्या शिल्लक, तर मस्त लागतात कधी कधी हे. तर आता चपात्या मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. एकदम जसे आपण पोहे बनवतो ना, सेम त्या टाईपमध्ये बनवायचे. एकदम म्हणजे कधी कधी तर चपाती एकदम जास्त राहिल्या वगैरे तर आपल्याला टाकून पण नाही देऊ शकत. तर आपण छान आहे ही रेसिपी, दहीसोबत वगैरे खाऊ शकतो हे. तर आता इकडं मी मिरची घेतली, लसूण थोडंसं बारीक करूयात. आता फोडणी देऊन घेऊया. थोडेसे शेंगदाणे टाकलेत, जिरे मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता,
कांदा टाकून घेऊयात. एक मोठा साईजमध्ये कांदा घेतला आहे. कांदा भरपूर टाकायचा. थोडंसं मीठ टाकूयात. चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. आता ते मिरची आणि लसणाचं वाटण होतं ते टाकून घेऊयात. 2-3 मिनटं परतूया. थोडीशी हळद टाकूयात त्याच्यामध्ये. दोन 3 मिनटं परतून घेऊयात. आणि ते चपाती आपण बारीक केली होती ना ते टाकून घेऊयात त्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊयात छान. आता झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात त्याची पण. कपडे वगैरे झाले वाळून आणि इकडे तूप होते हे बघा. कमी गॅसवर ठेवून दिले. आता हे 2-3 मिनटं आणखीन वेळ लागेल. 1-2-3 मिनटं बघा. तूप मस्त बनत आले. आता इथं आणखीन एक 5 ते 10 मिनटं झाले ऑलमोस्ट हे तूप. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करावे. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आता हे थंड झालं होऊन द्यायचं थोडंसं आणि मग काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.